भंडारा जिल्हाधिकारी माननीय कोलते आणि पोलीस अधीक्षक मान्य नूरुल हसन यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात नशामुक्ती अभियान सुरू करण्यात आले आहे। उद्देश अतिशय स्पष्ट आहे, युवकांना नशेच्या गर्तेतून बाहेर काढणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे। पण प्रश्न असा आहे की हे अभियान केवळ बॅनर पोस्टर भाषणापुरते मर्यादित राहिले आहे काय, की प्रत्यक्षात हे उपक्रम शाळा महाविद्यालय गाव पातळीवर पोलीस ठाण्यासंबंधी आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने प्रभावीपणे राबविल्या जात आहे। यावर आता वेळ आहे सखोल विचार करण्याची, चर्चा घडवून आणण्याची, म्हणून आपण आज सविस्तर यावर चर्चा करणार आहोत। मी गणेश राव आणि तुम्ही पाहतात न्यूज तुमचा। आपण पाहू शकता जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नशामुक्त अभियानाचे होर्डिंग्स लावून जिल्हाधिकारी माननीय कोलते व पोलीस अधीक्षक माननीय नूरुल हसन यांनी नशायुक्त समाज घडविण्याचे आवाहन केले आहे। तर अंमली पदार्थ सेवन करणे, जवळ बाळगणे व खरेदी करणे हे कायद्याने गुन्हे असल्याचे सांगितले, परंतु एकीकडे नशायुक्तीच्या अभियान राबविता येते तर दुसरीकडे यांच्या विक्रीला छुपा सहकार्य केले जाते। तुमच्या शहरात जवळपास 32 ठिकाणी मोहाच्या दारूचे अड्डे खुलेआम सुरू असल्याचे समोर आले आहे। या अड्ड्यावर दररोज हजारो लिटर मोहाची दारू विक्री केली जाते। पिपरा, आगरी, मंगरली, लंजेरा, आंबागड आणि इतर परिसरातून ही दारू शहरात आणली जाते आणि मग हे जी 32 अड्ड्यात यावर विक्री केली जाते। इतकेच नव्हे तर शहरातल्या 3-4 ठिकाणी गांजाही सहज उपलब्ध असल्याचे आमच्या माहितीस आलेले आहे। काही ठिकाणी सर्रासपणे विकले जात आहे तर काही ठिकाणी म्हणजे कॅफे, स्मोकिंग झोन अशा ठिकाणी युवकांना आकर्षित करण्याच्या गुप्त मार्गाने ही नशा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाते। तुमच्या शहरात गांजा हा 50 ते 100 रुपयाला मिळत असते। गांजा स्वस्त, सहज व सुलभ मिळत असल्यामुळे त्यांचा वास येत नसल्याने अनेक तरुण नशेच्या गर्तेत अडकून त्यांच्या आयुष्याचे नुकसान करत आहेत। त्यांच्या आरोग्यावर, शिक्षणावर, कुटुंबासह आणि समाजावर याचे दुर्गामी परिणाम दिसून येत आहेत। तुमच्या शहरातील नशेचा नंगा नाच जो सुरू आहे तो फक्त मोहाची दारू आणि गांजा पुरताच मर्यादित राहिलेला नाही। आता मेफेड्रोन, एमडी सारख्या अत्यंत घातक आणि उत्तेजक रासायनिक पदार्थाची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती समोर आली आहे। ही एमडी काय आहे तर मेफेड्रोन हा एक अत्यंत घातक आणि प्रतिबंधित रासायनिक अंमली पदार्थ आहे, ज्याला सामान्यतः एमडी किंवा व्हाईट मॅजिक असे टोपण नावाने ओळखले जाते। हा पदार्थ भारतात 1985च्या एनपीडीएस कायद्यानुसार पूर्णपणे बेकायदेशीर आहे। 2015 मध्ये भारत सरकारने यास प्रतिबंधित अंमली पदार्थ म्हणून जाहीर केले आहे। याची साठवण, विक्री, खरेदी, वाहतूक किंवा सेवन केल्यास 10 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो। हा घातक उत्तेजक पदार्थ तुमच्यामध्ये 1500 ते 2000 रुपयात एक पुडी मिळते। ती पुडी युवक रजनीगंधामध्ये मिसळून खातात। माहिती अशी आहे, हा शक्तिशाली उत्तेजक जो पदार्थ आहे याचा पुरवठा नागपूर येथून होत आहे। याची चर्चा जोरात सुरू आहे। याचा नशा 6 ते 7 तास असल्याने युवक याला फर्स्ट प्रेफरन्स देतात आणि चांगल्या प्रकारे सेवन करतात। नुकताच महाराष्ट्र विधान परिषद अधिवेशनामध्ये विधान परिषद सदस्य माननीय परिणय फुके यांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे। त्यांनी पावसाळी अधिवेशनात स्पष्टपणे सांगितले की विदर्भातील काही भागामध्ये विशेषतः भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर येथे या पदार्थाची विक्री होत आहे, तर काही ग्रामीण भागातही याची विक्री होते। हे चिंताजनक आहे। ते काय बोलले आपण आता त्या व्हिडिओमध्ये पाहूया। एमडी ही जे मायग्रेन आणि सिंथेटिक ड्रग्सच्या ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये त्या तस्करांचा संख्या वाढलेल्या, मोठ्या प्रमाणात केसेस वाढलेल्या आहे। आज आपण नुसतं युवकांमध्ये नाही तर शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा या एमडीचं प्रमाण वाढलेलं आहे। याच्या मोठ्या प्रमाणात याची तस्करी संपूर्ण महाराष्ट्रभर केली जाते। शाळा, कॉलेजेस हे मोठे सेंटर याचे झालेले आहेत या तस्करीचे। नुसतं मोठे मोठे शहरं नाही, मुंबई, पुणे, नवी मुंबई किंवा नाशिक सारखे मोठे मोठे शहर नाही, नागपूर सारखे मोठे शहर नाही, तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धे सारखे छोटे छोटे शहर, ग्रामीण भागातील जे छोटे छोटे शहर आहेत, ग्रामीण भागामध्ये सुद्धा या प्रकारचा एमडी तस्करांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। आमदार परिणय फुके यांनी सभागृहामध्ये चिंता व्यक्त केली ते तुम्ही पाहिले आहे।
आता प्रश्न निर्माण होतो की एकीकडे जिल्हाधिकारी कोलते व पोलीस अधीक्षक नुरुल हसन नशामुक्त अभियानाचे मोठमोठी होर्डिंग लावून गाजावाजा करतात, तर दुसरीकडे तुमसर सारख्या ग्रामीण भागात एमडी सारख्या शक्तिशाली उत्तेजक पदार्थ विक्री होत असल्याची चर्चा, तर सुलभ उपलब्ध गांजा मिळते हे या अभियानाला गालबोट आहे. तुमसर शहरात नशेच्या नंगानाच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेतील शिथिलता, दुर्लक्ष किंवा संभाव्य संलिप्ततेचा संशय सामान्य जनतेमध्ये व्यक्त होऊ लागला आहे. तेव्हा हा नशायुक्तीचे अभियान फक्त होर्डिंग, बॅनर किंवा वावई लुटण्याकरता राबू नये, तर वास्तविक राबविणे गरजेचे आहे. नाहीतर तुमसर शहरातील युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यात वेळ लागणार नाही. विशेष म्हणजे एवढा नशा तुमसरात होत आहे तरी पोलीस कारवाई का करीत नाही, याला मुख्य कारण आहे यातून होणारी वसुली. 15 वर्षापासून जे पोलीस येथे कार्यरत आहेत ते याची दलाली करतात व अवैध व्यवसायाला आश्रय देतात आणि जे पोलीस कर्मचारी यांना अडचणीत टाकतात त्यांची वरिष्ठांना बोलून बदली करतात. असाच काही अनुभव तुमसर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदलीमुळे चर्चेत आलेला आहे. म्हणजे या सर्व गोरखधंद्यामध्ये वरिष्ठ सुद्धा सहभागी आहेत असं आपण बोलू शकतो. तेव्हा हा नशामुक्त अभियान बॅनर व होर्डिंग पुरता न ठेवता वास्तविक मध्ये राबविण्याची गरज आहे. नाही तर शहरातील युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यात वेळ लागणार नाही. माहिती कशी वाटली याबाबत कमेंट करून नक्की सांगा व अशाच बातम्या पाहण्यासाठी बीबी न्यूज तुमसरला सबस्क्राईब करा.